काल सायंकाळच्या सुमारास शहरातील इंदापूर चौकातील पंपावर अचानक आग लागल्याची घटना घडली। सध्या हा पंप नंदने चालण्यास घेतला असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच परिसरातील एका सतर्क नागरिकांना तातडीने उपनगराध्यक्षा श्वेता योगेश नाळे यांना फोन करून परिस्थितीची कल्पना दिली। माहिती मिळताच नाळे यांनी तात्काळ हालचाली करत अग्निशमक दलाचे कुलरवाल, स्थानिक पोलीस स्टेशनचे महावितरण अधिकारी जमाले यांच्याशी संपर्क साधला। नाळे यांच्या सूचनेनुसार महावितरणच्या वायरमनला तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले। त्यांनी मुख्य वीज पुरवठा बंद करून पंपातील विद्युत कनेक्शन खंडित केलं। दरम्यान अग्निशमक दल घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले। काही वेळातच आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आलं। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पंपावर पेट्रोल आणि डिझेलने भरलेल्या टाक्या असल्यामुळे मोठा स्फोट होण्याची भीती होती। मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली। या संपूर्ण घटनेत उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, अग्निशमक दल, पोलीस कर्मचारी तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि समन्वय कौतुकास्पद ठरत असून नागरिकांकडून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।